नमस्कार, सर्वांचं स्वागत आयडिया सारेगमप मध्ये. महाराष्ट्रातून निवडून आलेल्या 36 स्पर्धकांपैकी ह्या 6 स्पर्धकांनी अजूनही अंतिम फेरीतलं आपलं आव्हान टिकवून ठेवलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आज तुम्हा सर्वांच्या साक्षींनी ह्या मंचावर ह्या पर्वातल्या एका अत्यंत महत्त्वाचा असा जो क्षण आहे तो ह्या मंचावर आज साकारणार आहे. आज ह्या 6 पैकी 5 जण पुढे जातील आणि जो स्पर्धक ज्या स्पर्धकाला बाहेर जावं लागणार आहे त्या स्पर्धकाला खूप लवकर म्हणजे अगदी लगेचच कॉलबॅकचा आधार मिळणार आहे, ज्याचा आधार घेऊन उत्तम परफॉर्मन्स देऊन पुन्हा एकदा अंतिम फेरीत येण्याची संधी मिळणार आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. अवधूत गुप्ते, डॉक्टर सलील कुलकर्णी. अवधूत आणि सलील, प्रथेप्रमाणे तुम्हाला परत विचारायचं आहे की आजचा अंदाज काय लावता येतोय? कोण पुढे असेल, कोण आज बाहेर जाणार आहे? तुम्ही ठरवा कोणापासून सुरुवात करायची. हा अंदाज आहे, पुन्हा सांगतो. अंदाज चुकू शकतो हेही पुन्हा सांगतो. पण माझा अंदाज असा आहे की आज हा सिक्वेन्स नसेल, पण पहिल्या 3मध्ये आज मृण्मयी, उर्मिला आणि ऋतुजा असेल. मृण्मयी, उर्मिला आणि ऋतुजा टॉप 3 मध्ये. अवधूत, मला असं वाटतं की आज टॉपला राहुल असेल, कारण त्यांनी चांगला शर्ट घातलाय, आपला कोट चांगला आहे त्याचा. त्याच्यानंतर मला असं वाटतं त्याच्याबरोबर सेकंड नंबरला उर्मिला असेल, कारण तिने जो ब्लॅक कलरचा कुर्ता घातला तो मला फार आवडतो. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं अभिलाषा असेल, कारण तिने पल्लवीशी मॅचिंग कपडे घातलेत म्हणून. अरे हे आजच्या एपिसोडचं झालं. मागच्या आठवड्याची मतं आणखीन गुण त्याची टॅली करून कोण असेल? नाही, मला म्हणजे इन शॉर्ट मला सांगायचं, मला खरंच काही अंदाज लावता येत नाहीये. पण लावण्या मागच्या वेळेचा असं झालं होतं ना पल्लवी, की तो म्हणजे माझ्यासाठी अगदी असा बर्थडेचा एपिसोड होता माझ्या. इतकी मजा आली होती मला. तर माझी अशी इच्छा आहे की आज देखील जे काय तुम्ही गाल ते चाबूक गा, दंगा झाला पाहिजे, कल्ला झाला पाहिजे, नाद खुळा मजा आली पाहिजे, बस एवढंच माझं म्हणणं आहे. तर आता 6 स्पर्धक आपल्या सोबत आहेत. आज हे 6 जण 2-2 गाणी सादर करणार आहेत. एक स्पर्धकाबरोबर आपल्याला हळूहळू निकाल कळत जाईल. पहिल्या फेरीत जेव्हा हे स्पर्धक आपल्या समोर येतील तेव्हा आपल्याला परीक्षकांनी दिलेल्या गुणानुसार पहिला, दुसरा, तिसरा, चौथा क्रम बघायला मिळेल. आणि दुसरं गाणं सादर करायला येतील तेव्हा प्रेक्षकांनी पाठवलेल्या मतानुसार पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर कोण आहे हे आपल्याला कळणार आहे. अर्थात बॉटम 2 मध्ये गुणांच्या दृष्टीने आणि मतांच्या दृष्टीने जे असतील त्यांचा क्रमांक सांगितला जाणार नाहीये. तोच आपल्याला शेवटी काय तो निकाल कळणार आहे. तर आता बघूया की मार्क्स सर्वात जास्ती कोणत्या स्पर्धकाला मिळालेले आहेत. स्क्रोल प्लीज. पहिल्या नंबरवर उर्मिला धनगर आणि मृण्मयी तिरोडकर ह्या दोघीही आहेत. आणि तुम्ही दोघीही आहात त्याच्यामुळे पहिला इकडे कोणीही आलं तरी चालेल. तर मला वाटतं आपण उर्मिलापासून सुरुवात करूया. ये उर्मिला. उर्मिला पुन्हा एकदा टॉप 3 मध्ये, म्हणजे तू तुझी पोझिशन काही सोडत नाहीयेस. प्रेक्षकांचं एवढं प्रेम आहे म्हणून. आणि तुझं गाणंही, कारण समोरून तुला मार्क एवढे मिळालेले आहेत. आणि आता आपण जो स्क्रोल बघितला तो मार्क्सच्या वरती होता, गुणांवरती होता तो स्क्रोल. सो कॉंग्रॅच्युलेशन्स आणि गाण्यासाठी ऑल द बेस्ट. आणि आजच्या ह्या पहिल्या फेरीची थीम आहे, म्हणजे आजची आयडिया, की आपले सगळे स्पर्धक आज गीत रामायणातली गाणी म्हणणार आहेत. सो विश यू ऑल द बेस्ट. आनंद सांगो सखे ग किती मी, आनंद सांगो किती सखे ग, आनंद सांगो किती. राम अयोध्यापती सखे ग, आनंद सांगो किती. सिंहासनी श्री राघव बसता, वामांगी तू बसशील सीता. सिंहासनी श्री राघव बसता, वामांगी
बसशील सीता. जरा गर्विता जरा लज्जिता, जरा गर्विता जरा लज्जिता, राजभूषणा भूषविलही कमनीय तव आकृती. सखे ग आनंद सांगू किती. गुरुजन मुनिजन समीप येतील, सप्त नद्यांचे जले शिंपितील. गुरुजन मुनिजन समीप येतील, सप्त नद्यांचे जले शिंपितील. उभय कुळे मग कृतार्थ होतील, उभय कुळे मग कृतार्थ होतील. मेघाहूनही उच्चरवाणी झडतील गे नौबती. सखे ग आनंद सांगू किती, सखे ग आनंद सांगू किती. मस्त झालं उर्मिला. कार्यक्रमाची जशी सुरुवात व्हायला पाहिजे तशी एक तू नेहमीच करतेस आणि त्यामुळे असा मस्त मैफिलीला सुरुवात झाली असं नेहमीच वाटतं. सलील, आज इतकं छान वाटतं. गीत रामायणातली सगळी गाणी आहेत आणि मी कायमच सगळ्यांना सांगतो की ज्याला मराठी भावसंगीताचा अभ्यास करायचा आहे त्यांनी गीत रामायण अख्खं वाचायलाही हवं अनेकदा आणि ऐकायलाही हवं. आणि त्याच्यातलं हे खूप प्रसन्न गाणं होतं. विशेषतः बाबूजींची गायकी आत्ता तू गळ्यावर चढवायचा जो प्रयत्न केला तो खूप चांगला होता, कारण ती एक विशिष्ट गायकी आहे. आनंद सांगू किती सखे ग, तर ती त्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे. आणि ते असं एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही, ती हळूहळू येईल. पण सगळ्या संगीतकारांची गाणी गायला हवी त्याच्यासाठी की प्रत्येकाचा विचार वेगळा असतो, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तर अशीच तू सगळ्यांची गाणी गा, म्हणजे गळ्यामध्ये आपल्या व्हरायटी खूप येत राहते. व्हेरी गुड. खूप छान थीम आहे आणि त्यामुळे आज खरंच मजा येणार गाणी ऐकायला. आणि त्याची सुरुवात उर्मिला ती अतिशय सुंदर केली. आणि सलील म्हणाला तसं तुझा आवाज, तुझ्या आवाजातनं जे काय ऐकायची सवय आहे त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं तू ऐकवलंस. खूप छान वाटलं. उर्मिला, बेस्ट ऑफ लक.